नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून NQAS ज्याला आपण NQAS देखील म्हणतो, NQASची तयारी कशी करावी याचा या अगोदरच आपण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण एकूण घटक आणि त्या घटकाचे सब घटक हे समजावून सांगितलेले आहेत आणि नेमकी आपण आयडिया दिलेली आहे की NQASची तयारी करताना आपली बेसलाईन काय असायला पाहिजे. त्यात आपण रजिस्टर असेल, विषय असतील किंवा आपण कशा पद्धतीने तयार केली पाहिजे, हे संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त स्पेसिफिक NQASची तयारी करण्यासाठी जे IC मटेरियल आहे, ज्याला आपण प्रसिद्धी साहित्य म्हणतो. नेमकं IC मटेरियल आपल्याकडे कोणतं असावं? मग ते उपकेंद्र आणि PSC दोन्हीसाठी लागू आहे. तर महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि माहिती देखील महत्त्वाची आहे. जर तुम्ही एवढे प्रोटोकॉल मॅनेज करू शकला, एवढे सर्व IC मटेरियल मॅनेज करू शकला, तर डेफिनेटली NQASमध्ये तुमच्याकडे IC मधून कुठलीही त्रुटी राहणार नाही. प्रथम या ठिकाणी समजून घेऊया. NQAS ही केंद्र सरकारची योजना आहे. याचा उद्देश सरकारी आरोग्य संस्थांमध्ये दर्जेदार, सुरक्षित आणि रुग्ण केंद्रित सेवा देणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. तर बघा, इथं 3 शब्द महत्त्वाचे आहेत: दर्जेदार, सुरक्षित आणि रुग्ण केंद्रित. दर्जेदार म्हणजे आपल्या सेवा, सर्व्हिस, सुविधा येतात. सुरक्षितता म्हणजे संसर्ग प्रतिबंध असेल किंवा त्यांच्याप्रती किती सुरक्षितता, गोपनीयता, त्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांना किती सुरक्षित येतो, ते जे आपल्याकडे माहिती शेअर करतात त्याची पण किती गोपनीयता आपल्याकडे बाळगल्या जाते, याला देखील तेवढंच महत्त्व आहे. आणि रुग्ण केंद्रित म्हणजे ही जी सर्व काही आपण करतो आहे आरोग्य संस्थेमध्ये, हे सर्व रुग्ण केंद्रित असलं पाहिजे. स्वतःसाठी नाही, संस्थेसाठी नाही, तर फक्त आणि फक्त रुग्ण केंद्रित आणि रुग्णाला आपल्याला काय चांगलं देता येईल आणि रुग्णाला आपल्याकडून काय चांगलं घेता येईल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण NQAS मध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तरच आपण NQAS साठी क्वालिफाय होणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश आमटे. आपण पाहतात प्रयत्न आणि सातत्य. आपणा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आणि आपण या ठिकाणी माहितीला सुरुवात करूया. सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी बघता येईल की आपली जी संस्था आहे, त्या संस्थेसाठी दिशादर्शक फलक असला पाहिजे. एक रोडवर आपण बाण दर्शवणारा असला पाहिजे आणि रोडच्या मध्ये किंवा कुठलाही तुमचा रस्ता आहे त्याच्या बाजूला जर आपली संस्था असेल, तर डेफिनेटली तुम्ही एक दिशादर्शक फलक असला पाहिजे. हे देखील प्रोटोकॉलमध्ये येते. म्हणून सुरुवातीला दिशादर्शक फलक आपण लावलं पाहिजे. त्यानंतर जेव्हा असेसर आपल्या संस्थेमध्ये एंट्री करतात, तेव्हा त्यांना पार्किंग दिसली पाहिजे आणि ज्या ठिकाणी तुमची पार्किंग असेल तिथं तुम्ही बोर्ड देखील लावला पाहिजे आणि सोबत तुमचे जे वाहनं उभे करणार आहेत तिथे आपण चुन्यानं त्या पद्धतीने आखून घेतलं पाहिजे. म्हणजे टू व्हीलर असेल तर टू व्हीलरच्या आकाराच्या पद्धतीने आपण चौकोन करून घ्यायचा आहे. फोर व्हीलर असेल तर फोर व्हीलर, ॲम्ब्युलन्स असेल तर ॲम्ब्युलन्स, अशा पद्धतीने आपल्याला ते चुन्यानं त्या दिवशी तरी आखून घ्यायचं आहे आणि ते डायरेक्शन आपल्याला दिसले पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आहे आराखडा. हा उपकेंद्राचा आराखडा आहे, पण हा तुम्ही PSC ला पण तुमच्या पद्धतीने तयार करू शकतो. तर आपण या ठिकाणी आराखडा समजून घेऊया. याला लेआउट देखील म्हणतात. त्या संस्थेचं लेआउट म्हणजे एकंदरीत काय, तर तुमच्या संस्थेमध्ये एंट्री केल्यानंतर निवासस्थान कुठे आहे, प्रतीक्षा कक्ष कुठे आहे, रुग्ण तपासणी कुठे आहे, वॉश बेसिन कुठे आहे, त्यानंतर प्रसूती विभाग कुठे आहे, स्वच्छतागृह कुठे आहे किंवा ऑपरेशन थिएटर कुठे आहे, तपासणी रूम कुठे आहे आणि तुमच्याकडे जे मेडिसिन मिळतं ते मेडिसिन विभाग कुठे आहे. हा उपकेंद्राचा असल्यामुळे याच्यामध्ये थोडे पॉईंट आहेत, परंतु PSC किंवा दुसऱ्या मोठ्या संस्थेचं असेल तर डेफिनेटली लेआउटमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करता आल्या पाहिजे. हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे आहे योगा. आपण ज्या ठिकाणी योगाचं जे कार्यक्षेत्र निश्चित केलेलं आहे किंवा ज्या ठिकाणी योगा सत्र घेतल्या जाते त्या ठिकाणी लेबल लावलं पाहिजे योगा एरिया म्हणून आणि त्या ठिकाणी बॅनर देखील असलं पाहिजे. म्हणजे ज्याला आपण आज IC's बघतोय, तर ज्या ज्या आपण ॲक्टिव्हिटी करणार आहोत, ज्या ज्या रुग्णाप्रती आणि ज्या ज्या आपण नागरिकांना सुविधा देतो, याचं IC आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये आपण महत्त्वाचं NQASमध्ये काय बघतो, IC बघतो. त्यानंतर आपण तेवढंच रेकॉर्ड देखील मेंटेन करत असतो, म्हणजे रजिस्टर देखील आपण लिहित असतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये IC बघत असल्यामुळं महत्त्वाचं म्हणजे आपण आज IC बद्दलच चर्चा करायची आहे. तर ज्या ठिकाणी योगा होतो तिथे लेबल केलं पाहिजे आणि हे बॅनर त्या ठिकाणी त्याच्या बाजूला असलं पाहिजे. त्यानंतर आहे स्वच्छता लोगो. एक कदम स्वच्छता की ओर. महात्मा गांधींचा चष्मा आहे. स्वच्छ भारत या पद्धतीचा लोगो तुम्ही टाईप किंवा अगदी पेंटिंग करून घेतलं तरी चालते किंवा स्टिकर लावलं तरी नो प्रॉब्लेम. परंतु हा प्रोटोकॉलमध्ये विषय आहे, त्याच्यामुळं हे IC आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. पुढचे IC आहे सूचना पेटी. तक्रार पेटी म्हणतात काही लोक, पण आपण सूचना पेटी नाव दिलं तरी चालते. आणि तशी एक सूचना पेटी आपण या ठिकाणी एंट्रन्स लेवलला जिथं आपण एंट्री करतो आहे त्याच लेवलला तिथेच आपली सूचना पेटी असली पाहिजे. आणि सूचना पेटीमध्ये
किमान प्रत्येक महिन्याला 2 तरी सूचना आपल्याकडे आल्या पाहिजे आणि त्याचं रजिस्टर देखील आपल्याला मेंटेन करावं लागतं एनकॉससाठी. त्यानंतर रुग्णवाहिकेचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक हा बोर्ड देखील आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि हा पण एंट्रन्स लेवलला जेव्हा आपण एंट्री करतो किंवा फ्रंट लेवलला जिथे रुग्ण एंट्री करतात, सुरुवात होते आपल्या संस्थेची, तिथेच हा बोर्ड असणे आवश्यक आहे की आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रामध्ये जे रुग्णवाहिका दिली जाते ती टोल फ्री आहे. त्या नंबरवर तुम्ही फोन करून घेऊ शकता आणि शिवाय तुम्हाला इथे त्याचे पैसे देखील लागणार नाही, जे फ्रीमध्ये अवेलेबल आहे. पुढे संस्थेमध्ये एंटर केल्यानंतर आपल्याकडे ORS कॉर्नर, टिक्लेअर बॉक्स हा उपकेंद्राला PSला देखील असतो. टिक्लेअर बॉक्स ORS कॉर्नर असला पाहिजे. त्यानंतर कुटुंब नियोजनाचा कॉर्नर असेल, त्यानंतर लॅब कॉर्नर असेल, असे अनेक आपल्याला या ठिकाणी बॅनर्स किंवा IC लावून आपल्याला ते कॉर्नर्स देखील स्थापन करायचे आहे. एक लक्षात ठेवा की एनकॉसमध्ये आपण तयार करत असताना लेबल हा महत्त्वाचा विषय आहे. कुठलीही गोष्ट असो त्याला लेबल असणं आवश्यक आहे. मग तुमचा टेबल असेल, खुर्ची असेल, BP अपॅरेटस असेल, ज्या ज्या वस्तू आहेत त्या त्या वस्तूला आपल्याला या ठिकाणी लेबल करणं आवश्यक आहे. म्हणून इथे पण आपण या ठिकाणी जे आपलं ORS कॉर्नर आहे त्याला देखील आपण लेबल केलेलं आहे. पुढे आहे कुटुंब नियोजन कॉर्नर. तुम्हाला आता सांगितलं मी, हे देखील कॉर्नर असलं पाहिजे आणि त्याच्या बाजूलाच कुटुंब नियोजनाचे जे साधनं आहेत ते देखील तिथं ठेवलेले पाहिजे. वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वस्तूला लेबल असलं पाहिजे. मग तुमची रूम असेल त्याला पण बाह्य रुग्ण तपासणी, कार्यालय, प्रसूती कक्ष, औषध वितरण कक्ष किंवा तुमचं वॉश बेसिन असेल, स्वच्छतागृह असेल, प्रत्येक गोष्टीला आपल्याला या ठिकाणी लेबल करायचं आहे आणि डायरेक्शन दाखवायचे आहे. त्यानंतर आपला जो वेटिंग एरिया असतो तिथे आवर्जून नो स्मोकिंगचा आपल्याला या ठिकाणी हे सिग्नल लावायचं आहे आणि सोबतच कृपया शांतता राखा हे देखील आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुमचं एंट्री केल्यानंतर जिथे कुठे वॉश बेसिन असेल तिथं हात धुण्याच्या पद्धतीचं बॅनर असलंच पाहिजे. ज्या ठिकाणी बेसिन आहे, ज्या ज्या ठिकाणी बेसिन आहे त्या त्या ठिकाणी हात धुण्याच्या पद्धतीचं सदरचा IC प्रोटोकॉल असणं आवश्यक आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याकडे अग्निशमक यंत्र असणं आवश्यक आहे. अग्निशमक यंत्र हा एक्सपायर नसावा, त्याच्याकडे व्हॅलिड तारीख असावी आणि याचं प्रशिक्षण रजिस्टर असावं. कर्मचाऱ्यांना जर प्रॅक्टिकल करायला सांगितलं तर सांगता देखील आलं पाहिजे आणि पास याच्याबद्दल आपल्याला तोंडपाठ माहिती असायला पाहिजे, जे की आपण या व्हिडिओमध्ये मराठीमधून दिलेलं आहे. आपण या स्क्रीनवर बघू शकता की P म्हणजे पिन ओढा, A म्हणजे एम नेम धरा, S म्हणजे स्क्वीज हँडल दाबा, S म्हणजे स्वीप आगीवर फवारा. हे आपल्याला तोंडपाठ असलं पाहिजे आणि असेसरीने आपल्याला विचारल्यानंतर याच्यावर डिटेल्स आपल्याला सांगता देखील आलं पाहिजे की नेमकं आपल्याला काय काय प्रक्रिया करावी लागते. याचं प्रॅक्टिकल देखील आपल्याला विचारू शकतात. पुढे आहे संसर्गजन्य म्हणजे सांडलेला पारा, सांडलेलं रक्त. आपल्या सर्वांना माहित आहे की आपलं जे BP अपॅरेटस असतं किंवा जो BP मापक यंत्र असतं त्याच्यामध्ये पारा असतो आणि तो जर पारा सांडला तर तो विषारी पारा असतो आणि तो योग्य पद्धतीनं कलेक्ट करता आला पाहिजे आणि ती सर्व जागा किंवा पारा व्यवस्थित करून डिसइन्फेक्ट ती जागा देखील आपल्याला करता आली पाहिजे. म्हणून याचं IC 100% पाहिजे, सांडलेल्या पाऱ्याची किट देखील पाहिजे आणि सोबतच त्याचं रजिस्टर मेंटेन देखील पाहिजे. त्याच पद्धतीने सांडलेलं रक्त याचं देखील सेम आहे. आपल्याकडे IC हवं आहे, त्यानंतर ब्लड स्पिल किट पण हवी आहे आपल्याकडे आणि सोबत रजिस्टर देखील मेंटेन करावं लागतं. तर हे दोन्ही प्रोटोकॉल देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आहे ग्रामस्थांची सनद, सिटीझन चार्टर म्हणतो आपल्याला त्यांना. रुग्णांचे आरोग्य हक्क सनद आहे. याच्यामध्ये रुग्णांना आपण काय काय सेवा वगैरे कसं काय देतो सगळं डिटेल्समध्ये दिलेलं आहे. म्हणून हे मॅन्डेटरी आहे. आत्ता प्रत्येक संस्थेमध्ये डेफिनेटली असेलच, नसेल तरी आपल्याला एनकॉससाठी आणि कायाकल्पासाठी मॅन्डेटरी आहे, आवश्यक आहे. ही सनद देखील बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एक विषय घेतला होता की स्वच्छता असेल किंवा संसर्गजन्य ज्या काही वस्तू आहेत त्या डिसइन्फेक्शन करण्यासाठी आपल्याला क्लोरीन अतिशय महत्त्वाचं असतं. मग हे क्लोरीन आता आपल्याकडे काय होते की 5% आणि 10% मिळतं. मग काही काही वस्तूला आता जर आपण उदाहरण घेतलं तर या ठिकाणी जसं आपण असं समजूया की सांडलेलं रक्त असेल, त्याला जर डिसइन्फेक्ट करायचं असेल तर आपल्याकडे हायपोक्लोराइड 1% पाहिजे आणि आपल्याकडे एखादं आपलं इन्स्ट्रुमेंट असेल, एखादं साहित्य असेल, त्याला डिसइन्फेक्ट करायचं असेल तर 0.5% सोल्युशन लागतं. तर यासाठी आपल्याकडे जे उपलब्ध आहे 5 आणि 10 त्यापैकी कशा पद्धतीने आपण हे सोल्युशन तयार करायचं आहे 2%, 1% आणि 0.5%. तर हे करण्याची प्रक्रिया या बॅनरमध्ये डिटेल दिलेली आहे. हे बॅनर देखील आपल्याला तयार करून IC ठेवून हे सर्व आपल्याला तोंडपाठ आवश्यक आहे, कारण दररोज आपल्याकडे स्वच्छता केल्या जाते. म्हणून स्वच्छता कर्मचाऱ्यांना ही माहिती 100% विचारल्या जाते. सोबतच संस्थेमध्ये
2 वेळा स्वच्छता होणे आवश्यक आहे आणि त्याचं दैनंदिन स्वच्छता फलक देखील आपल्याकडे पाहिजे. म्हणजे सोमवारी काय आहे, मंगळवारी काय करावं, बुधवारी काय करावं, गुरुवारी काय करावं, शुक्रवार आणि शनिवार अशा पद्धतीने वारानुसार स्वच्छता करायची आहे. याचं IC पण असावं, याला फॉलो केलेलं देखील असावं आणि सोबत याचं दैनंदिन स्वच्छता रजिस्टर देखील मेंटेन केलेलं असावं. हे IC देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे आहे ग्राम आरोग्य पोषण व समुपदेशन दिन फलक. याला आपण म्हणतो की लसीकरण आणि लसीकरणाची वाढ. आता हे पण महत्त्वाचं आहे आणि फ्रंट लेवलच आपल्याकडे असणं आवश्यक आहे. वेटिंग एरियामध्ये हा बोर्ड असणं आवश्यक आहे. रुग्ण आपल्याकडे तपासणीला आल्यानंतर बऱ्याच वेळेस रुग्ण आपल्या कार्यक्षेत्रातले नसून बाहेरच्या कार्यक्षेत्रातले असतात आणि काही दिवस ते आपल्याकडे जर वास्तव्य करत असतील तर त्यांना गावानुसार आपली वार माहिती असायला पाहिजे. म्हणून हा एक बोर्ड परमनंट तयार करून घेतला तरी चालते किंवा बॅनर स्वरूपात देखील आपल्याला लसीकरणाचं वार आणि वेळापत्रक आपण ज्याला म्हणतो ते करून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे अपेक्षित प्रसूती माहिती फलक. हा बोर्ड देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. यूट्यूबच्या पॉलिसीसाठी मी या ठिकाणी नावं ब्लर केलेली आहेत. तर हा बोर्ड आपल्याला वेटिंग एरियामध्ये फ्रंट लेवलला असणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये ANCचं नाव, गाव, खेप, LMP आणि EDD इत्यादी आपल्याला या फलकावर माहिती असणे आवश्यक आहे. पुढे आहे 5S. आता 6S झालेला आहे, पण माझ्याकडे हे 5Sच मला बॅनर मिळालेला आहे. तर आपल्याला मिळालं तर तुम्ही 6Sचं देखील घेऊ शकता. 5S म्हणजे काय? सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाइज. म्हणजे याच्यामध्ये सगळ्या वस्तू हा आणि 5 आहे सस्टेन. याच्यामध्ये काय सांगितलं की 5S म्हणजे 5 आपल्याला जे नियम ठरवून दिलेले आहेत वस्तू ठेवण्याच्या, त्या पद्धतीनेच आपलं सगळं सेटअप असलं पाहिजे. मग आपल्याकडे कोणत्या वस्तू असतात, जसं मेडिसिन असेल, BP अपॅरेटस असेल किंवा शुगरची मशीन असेल किंवा जे जे इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे आहेत ते योग्य पद्धतीनं त्या ठिकाणीच असले पाहिजे, जेणेकरून इथला प्रॉपर काम करणारा कर्मचारी रजेवर गेला आणि दुसरा अनोळखी कर्मचारी अधिकारी या ठिकाणी जर वर्किंगला आला तर प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी मिळणे आवश्यक आहे. म्हणून याचा उपयोग आपल्या कार्यालयात केला जातो आणि एनकॉस मध्ये तर डेफिनेटली याचा एक पॉईंट पण आहे. पुढे आहे सुई, स्टिक, दुखापतीचे व्यवस्थापन. तर हे महत्वाचं आहे, हे देखील विचारलं जाते. आता आपण रुग्णांना सेवा देतो, त्यांची सगळ्या गोष्टी आपण करतो, परंतु अशामध्ये जर आपल्याला इजा झाली, कर्मचारी म्हणून, अधिकारी म्हणून जर इजा झाली तर त्यावेळेस आपण त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे. म्हणून हे IC अत्यंत महत्वाचं आहे आणि याचं रजिस्टर देखील मेंटेन करायचं आहे. दुसऱ्या चार्टमध्ये आपण या ठिकाणी बघू शकता की ते लसीकरण चार्ट आहे. लसीकरण चार्ट देखील डिस्प्ले होणं आवश्यक आहे. हे चार्ट कुठे तुम्हाला सहजरित्या अवेलेबल होईल. पुढचा IC मटेरियल आहे ज्याला RCH IEC मटेरियल म्हणतो आणि डिलिव्हरी रूम मध्ये आपल्याला आवश्यक मॅन्डेटरी आहे. हे सुरुवातीलाच असेसर या ठिकाणी बघतात आणि त्यामुळे हे आपल्याकडे असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये 5 ट्रे दिलेले आहेत, 5 ट्रेचे नाव दिलेले आहेत आणि प्रत्येक ट्रेमध्ये कोणकोणतं मेडिसिन असावं याची माहिती देखील इथे डिटेलमध्ये दिलेली आहे. तर हे पण देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढे IEC RCH मध्ये प्रसूतीपूर्व तपासणी, हे बॅनर आपल्याला ज्या ठिकाणी डिलिव्हरी होते त्या रूममध्ये असणं आवश्यक आहे. कांगारू देखभाल हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. हे सगळे जे आता RCHचे जे काय IC मटेरियल आहे हे डिलिव्हरी रूममध्ये असणे आवश्यक आहे. पुढे आहे हे RCHच आहे, परत हे दोन्ही प्रोटोकॉल परत डिलिव्हरी रूममध्येच असणं आवश्यक आहे. नेक्स्ट आहे बाळंतपणाचा आलेख आणि एक्लाम्सिया, हे देखील डिलिव्हरी रूममध्ये अतिशय आवश्यक आहे. जेव्हा डिलिव्हरी होते त्या सर्व मॅनेजमेंट सिस्टमसाठी सदरचे प्रोटोकॉल फार इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर स्तनपान आहे आणि इथे दोन्ही पोस्टर पण स्तनपानाचेच आहेत. त्यामध्ये अतिशय सुंदर छान पद्धतीनं माहिती सांगितलेली आहे. याची मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. लोकांना, नागरिकांना याची माहिती मिळायला पाहिजे, म्हणून हे पोस्टर किंवा हे IC देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, अतिशय शॉर्ट पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला की एनकॉस मध्ये आपल्याला नेमकी काय काय IC लागतं. ते IC 100% जे लागते ते आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर वाटत असेल तर दुसरा IC लागते ते कमेंट करून सांगा, आपण तेही ऍड करूया. आणि मला जे IC माहिती नाही ते देखील तुम्ही मला या ठिकाणी सांगू शकता, जेणेकरून मलाही त्याच्यामध्ये अजून परफेक्शन करता येईल. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एनकॉस हा मोठा विषय आहे, परंतु आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये IC हा विषय आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आय थिंक आपल्या सर्वांना ही माहिती समजली असेल, आवडली असेल. आपणास ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की ही माहिती शेअर करा, आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. डिसेंबर 2026 मध्ये केंद्र शासनाने टार्गेट ठेवला आहे की सर्व संस्था ह्या NQS साठी
पात्र करायचे आहेत. त्याच्यामुळं हे वर्ष आपलं एनक्यूएससाठी फार बिझी असणार आहे आणि ज्या ज्या संस्था बांधलेल्या आहेत त्या अशा सर्व संस्थांना एनक्यूएसमध्ये सहभाग घ्यावयाचाच आहे. त्यामुळे आत्तापासून जर आपण सब्जेक्ट वाईज सावकाश तयारी केली तर डेफिनेटली आपली ऐन टायमाला धावपळ होणार नाही. आणि म्हणून अशीच माहिती आपल्या मित्रांना देखील मिळावी म्हणून हा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच पुढील नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. या व्हिडिओच्या नंतर आपण एनक्यूएससाठी नेमके कोणते रजिस्टर असावेत त्याचा व्हिडिओ आपण नेक्स्ट टाइमला तयार करणार आहोत. परत आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू सो मच.